त्यांचे डोळे सगळ्यात मोठी मेन गोष्ट तर त्यांचे डोळे आहेत. डोळ्यांच्या हिशोबाने आता त्यांचा तेज वगैरे जे काय स्माईल असते त्या हिशोबाने आता बघूया. भाव ऐकूनच हडबडल्यासारखं वाटलं. म्हणजे मी आता 6 दुकानं फिरून आले. आता किमती तर भरपूर सांगितलं, आता जसं 45,000 सांगतात फक्त 3-4 फुटासाठी. कारण रडायला पण येतं. एकटा कमावणारा असला आणि 5 जण खाणारे असले. 15-16 हजारामध्ये घर चालू शकत नाही आणि देवाची मूर्ती पण आम्ही घेऊ शकत नाही. पेट्रोलचा विषय घेतला की सगळ्याच गोष्टींमध्ये आपली ती वाढ होत जाते. मित्रांनो, सणासुदीचे दिवस अगदी जवळ आलेत आणि त्यातच सगळ्यांना ओढ लागलेली असते ती म्हणजे गणेशोत्सवाची. आणि याच सणानिमित्त जे मुंबईतलं केंद्रस्थान आहे तिथे आपण आज आलो आहोत आणि तिथे मी तुम्हाला दाखवणार आहे की यावर्षी कोणत्या नवीन प्रकारच्या मूर्त्या आल्या आहेत, त्यांचं वैशिष्ट्य काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महागाईचा या गणेशोत्सवावर काय परिणाम होतोय हे सगळं आपण आज इथे जाणून घेणार आहोत. लालबागमधील गणसंकुल सध्या आकर्षक आणि मनमोहक गणेश मूर्तींनी सजलंय. अनेक मूर्तिकारांनी साकारलेल्या शाडू आणि पीओपीच्या मूर्ती एकाच छताखाली पाहायला मिळत आहेत. गणेशोत्सवाला अजून जवळपास 2 महिने बाकी असले तरी लालबागमध्ये मात्र गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. कोणी मूर्तींना रंग देण्यात व्यस्त आहे तर कोणी अंतिम सजावटीचं काम करत आहे. याच संकुलातील सार्थक आर्ट्सचे सागर पाटील यांनी मुंबईतील प्रसिद्ध मंडळांच्या मूर्ती घरगुती आकारात साकारण्याची अनोखी परंपरा जपली आहे. परळचा महाराजा, गोड गणपती, नरे पार्कचा महागणपती आणि गणेश गल्लीचा गणपती अशा प्रसिद्ध मूर्तींच्या प्रतिकृती यंदाही भाविकांना आकर्षित करतायत. आपलं गणसंकुलमध्ये गेली 8 वर्ष आपण कार्यरत आहे. फक्त ह्या जागी आपण डिस्प्ले लावतो, परंतु आपलं परिपूर्ण काम हे कास्टिंग पासून कलरिंग, पेंटिंग, धोतर नेसवणं, डायमंड वर्क करणं वगैरे हे आपलं काम शिवड्याला चालतं. इथे जागेचा तुटवडा असल्या कारणाने आपण इथे फक्त डिस्प्लेच लावतो. आणि गणसंकुलमध्ये आपण गेली 8 वर्ष कार्यरत आहोत. लोकांच्या मागण्या तर शाडू मातीकडे लोकांचा कल असतो, परंतु किमतीच्या परीने गेलो तर आपण लोक पीओपी कडे मोडतात. कारण शाडू मातीची ही किंमत पीओपी पेक्षा 1.5 पटीने महाग असते. त्यामुळे लोक ही पीओपी कडेच जे पारंपरिक आहेत, जे आधीपासून गणपती बाप्पा शाडू मातीमध्ये बसवतात, स्थापना करतात, त्यांचा कल हा शाडू मातीमध्ये असतो. किमतीमध्ये बघायला गेलं तर आपण लोक पीओपी मध्ये ओळखतात असं आहे. शाडू मातीमध्ये पीओपीची किंमत आणि पीओपीची किंमत बघितली तर हा 4 ते 5 हजारचा डिफरंट असतो. उदाहरणार्थ बघायला गेलं तर 1.5 फुटाची किंमत ही 10,000 असेल शाडू मातीची, तर पीओपीची किंमत ही थोडी कमी असेल, 7-8 हजारापर्यंत मिळेल तुम्हाला 1.5 फुटाची. दरवर्षी आपण नवीनच पॅटर्न आणत असतो, जेणेकरून लोकांना आवडतात आपल्या कारखान्यातील गणपती बाप्पाची मूर्ती. आणि माझ्याकडेच नाही, आपल्याकडे 2 पाय पुढे देता घेता हात आणि नजर समोर असणाऱ्याच मूर्त्या, म्हणजे ब्राह्मण टाईप असणाऱ्या मूर्त्या आपण ठेवतो. पण एखादा कस्टमरची रिक्वायरमेंट असेल किंवा मला मल्हारमध्ये पाहिजे किंवा ज्योतिबामध्ये पाहिजे किंवा वासुदेव अवतारमध्ये पाहिजे किंवा शंकर अवतार, मग त्यांची रिक्वायरमेंट आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आपण गेल्या वर्षी 2025 मध्ये ज्या 18-20 गणेश म्हणजे मंडळाच्या मूर्त्या होत्या त्या आपण शाडू मातीमध्ये 2 फुटामध्ये त्याची कलाकृती दाखवलेली. यावर्षी थोडे वेगळे पॅटर्न आहेत. म्हणजे यावर्षी मी एक पाळणा केला आहे, त्यानंतर शंकराच्या त्रिशूळावरती मूर्ती बसवलेली आहे, शंखावरती मूर्ती आहे, आपला गोड गणपती म्हणजे जो फेमस गणपती आहे तो पण केलाय. परळचा महाराजा जे अरुण दत्ते मूर्तिकार आहेत त्यांची पण 2 फुटामध्ये मी शाडू मातीमध्ये आपण मूर्ती केलेली आहे, पूर्ण 90 फीटच्या ह्याच्यामध्ये. आपल्या मूर्त्या महाराष्ट्रामध्ये जातातच, म्हणजे जळगाव, नागपूर, पंढरपूर, नाशिक, पुणा, सातारा वगैरे, इवन सुरत, गुजरात वगैरे पण जातात. पण आपल्या मूर्त्या आउट ऑफ इंडिया पण जातात, ऑस्ट्रेलिया आणि दुबईला वगैरे. किंमत आपण थोडी कमी करतो, कारण आपण पण थोडा विचार करतो त्यांचा की ट्रान्सपोर्टेशन त्यांचा जास्त जातो, परत पॅकिंग त्यांचा खर्च जास्त होतो. आपण इथल्या महाराष्ट्रामधल्या मूर्त्या बॉक्स पॅकिंगमध्ये देतो, परंतु आउट ऑफ जातात त्या आपण लाकडांच्या बॉक्समध्ये आपण देतो. मग तो त्यांचा कॉस्टिंग वाढतो. मग त्यांचा विचार आपण पण करतो, मग आपल्या मूर्तीच्या किंमतमध्ये थोडीफार कमी करून त्यांना आपण ऍडजस्ट करतो, ते मला ऍडजस्ट करतात. इथे ठेवण्यात आलेल्या बालगणेश, शिंपल्यातील गणपती, तबल्यावरील गणपती अशा विविध संकल्पनांवरील मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत. आम्ही मुंबईवरनं मुलुंडवरनं आलो आहे
आम्ही बरेच वर्ष इकडे मूर्ती घेतो वगैरे, तर आम्ही आता इकडे बघू बोललो कसे आहेत मूर्ती वगैरे. तर आता आम्हाला ही आवडली आहे. आता पुढे बघूया कसं आहे काय कितीचं, पण ते आपल्या साईजच्या हिशोबाने आम्ही बघतोय 2 फुटापर्यंत कोणती व्यवस्थित वाटेल तर त्या हिशोबाने बघू. बरेच प्रकार वगैरे नवीन नवीन आलेत आता. तर याचं जसं आम्हाला तर हीच आवडली. आता ती शंखामधली पण आहे, पर्ल मधली आहे, वेगळे वेगळे. आता बघूया कसं जमतंय यावर्षी. महागाई वाढलेली आहे. आता किमती तर भरपूर सांगितल्या. आता जसं पुढच्या ह्याच्यामध्ये पण आम्ही गेलो होतो, तर तिकडे पण आता 45,000 सांगतायत फक्त 3-4 फुटासाठी. 3-4 बट ते बनवणार आहेत. म्हणजे आपल्याला जसं हवं तसं त्या हिशोबाने मॉडिफाय करणे कस्टमाइज वाल्या तसं. आता बघूया, आता इकडे प्राइस विचारू कसे सांगतायत त्या हिशोबाने. सगळ्यात मोठी मेन गोष्ट तर त्यांची डोळे आहेत. डोळ्यांच्या हिशोबाने आता त्यांचा तेज वगैरे जे काय स्माईल असते त्या हिशोबाने आता बघूया कसं आहे ते. नाही असं काही नाही आहे. आता मूर्ती ज्याच्यामध्ये आपल्याला ते मन ज्याच्यामध्ये बसलं तर त्या हिशोबाने आपण डिसाईड करू. दरम्यान यंदाचा गणेशोत्सव महागाईच्या छायेत असल्याचं चित्र दिसतंय. मूर्तींच्या वाढलेल्या किमती ऐकून अनेक मध्यमवर्गीय ग्राहक चिंतेत असल्याचं पाहायला मिळालं. आम्ही गणपतीच्या मूर्त्या शोधतो मातीच्या. आमच्या सालाबादच्या मूर्त्या असतात त्या कायम आम्हाला साळू मातीच्याच लागतात. मातीच्या मूर्त्या आम्ही प्युअर प्लास्टर मध्ये कधी पूजत नाही. आमचा जुना काय म्हणतात त्याला ना पारंपरिक गणपती. महाग वाटल्या पुष्कळ, कारण ज्याची परिस्थिती आहे तो घेऊ शकतो, पण आमच्यासारखे माणसं नाही घेऊ शकत, कारण भाव खूपच सांगितलेले आहे. म्हणून त्यांना मी आता विचारलं की काहीतरी भाव सांगता हो, तर ते म्हणतात ही महागाईपासून नाही जमत आम्हाला, महागाई पुष्कळ आहे म्हणायला. मातीचा रेट आहे ते पण बरोबर आहे, पण तरी पण जे साधी लोक पूजणारी आहेत आणि त्यांना गरजच आहे, मग त्यांना ते घ्यावेच लागतात, कारण पर्याय नाही. पण तरी पण माझ्या मताने थोडं तरी सरकारने किंवा त्यांना मूर्तीवाल्यांना जरा कमी रेट करून सांगायलाच हवं. गेल्या वर्षी मी 7,500 घेतली होती 2 फुटाची मूर्ती, पण ह्या वर्षी तर भाव ऐकूनच हडबडल्यासारखं वाटलं. म्हणजे मी आता 6 दुकानं फिरून आले, लास्टला इकडे आले आहे आणि अजून इथे मला गणेश गल्लीकडे जायचं आहे की कुठे 4 पैसे कमी मिळतात काय बघायला, पण वाटत नाही. 12,000, 13,000, 15,000 2 फुटाचे आम्ही घेऊ शकत नाही. पण सरकारने किंवा त्यांना आपल्या ह्यानी मदत म्हणून काहीतरी त्यांना द्यावं आणि मूर्त्यांचा भाव कमी करावा, कारण रडायला पण येतं. एकटा कमावणारा असला आणि 5 जण खाणारे असले तर 15-16 हजारामध्ये घर चालू शकत नाही आणि देवाची मूर्ती पण आम्ही घेऊ शकत नाही. पण नाविलाजानं आम्हाला घ्यायलाच पाहिजे ना, कारण आमची पारंपरिक मूर्ती 2 फुटाचीच असते, ती आम्ही कमी करू शकत नाही. लहानपण आम्ही नेऊन पूजू शकतो, पण नाही मिळाली तर मग घ्यावीच लागणार, त्यापुढे विलाज नाही. कारण देवाने पण समजून घेणार, देव तर घेणार, तो सगळ्यांचाच वाली आहे, गरिबाचा श्रीमंताचा. पण तरी पण त्याच्यामध्ये मूर्तिकारांनी म्हणा किंवा जे इतर आहेत नेत्यांनी पण त्यांना मदत करून कमी रेट करायला सांगावं, अशी माझी तर इच्छा आहे. नक्कीच काकू. तुम्हाला मी ते इच्छा करेन, मनोकामना करेन की तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे आणि तुम्हाला हव्या त्या भावामध्ये तुम्हाला ती मूर्ती मिळो आणि तुम्हाला नक्की मिळेल अशी ईश्वर चरणी प्रार्थना. सांगू शकत नाही, नाही मिळणार. मिळणार तुम्हाला. नाही तुम्ही मिळणार. म्हणालात की मिळणार, तर तुम्हाला ती नक्की मिळणार. तर मिळो, तुमच्या गणपती तोंडात बाप्पा आहे. साखर पडावी, मी तर म्हणते. नक्की मिळेल तुम्हाला, नक्की मिळेल. तर हा माझा नातू आहे आणि तो पण आज शिक्षण घेतो आणि घरामध्ये आहे, आणि हा माझा मुलगा एकटाच कमवणार आहे. आम्ही 5 जण जेवणारी आहे. मूर्ती व्यावसायिकांच्या मते पेट्रोलचे वाढलेले दर, त्यामुळे वाढलेला वाहतूक खर्च, कच्च्या मालाच्या किमती यामुळे मूर्तींच्या किमती वाढवणं अपरिहार्य ठरलंय. महागाईचा आमच्यावरती पण परिणाम आहे, कारखानदारांवरती, आणि गणेश भक्तावरती पण तो म्हणजे फरक पडणारच आहे. आम्हाला मूर्ती महाग मिळाली, आम्हाला कोणत्या वस्तू गणपतीमध्ये ज्या आम्ही इन्स्टॉलमेंट करतो त्या प्रत्येकी 50 रुपयाचा जरी फरक पडला तर तो कस्टमरवरती म्हणजे गणेश भक्तावरती फरक पडणार आहे. म्हणजे एखादी वस्तू आम्ही ज्या 10 गोष्टी घेतो, प्रत्येक गोष्टीमध्ये 50 रुपयाचा फरक पडला तर तो फरक आपल्या गणेश भक्तावरतीच येणार आहे. त्याच्यामुळे महागाईचा फरक यावर्षी खूप जाणवणार आहे. वस्तूच्या किमती म्हणजे पेट्रोल पासूनच सुरुवात करूया आपण. पेट्रोल वाढल्या त्यामुळे पीओपीची गुण वाढते, कलर वाढतात, कपड्यांमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे पेट्रोलचा विषय घेतला की सगळ्याच गोष्टींमध्ये आपली ती वाढ होत जाते. गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी 2,000 वाढलेले प्रत्येक मूर्तीमध्ये. एकंदरीतच महागाई कितीही वाढली तरी बाप्पावरील भक्तांची श्रद्धा तसूभरही कमी झालेली नाही. मात्र या वाढत्या किमतींचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय कुटुंबांना बसू नये
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर मित्रांनो, गणसंकुलमध्ये आपण बघितलं की किती सुंदर मूर्त्या आहेत. यापैकी तुम्हाला आवडलेली मूर्ती कोणती आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत तुमची मूर्ती बुक केली नसेल तर लवकरात लवकर बुक करा. आणि त्याचसोबत या वर्षीच्या किमतींमध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कॅमेरामॅन संतोष परबसह प्रांजली कुलकर्णी, मुंबई समाचार मराठी.